नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता एका महिन्यावर आपली एक्झाम आहे 21 डिसेंबरला आणि इथून पुढे तुम्ही बघितलं असेल आजची तारीख 19. ओके. आणि जवळपास एक महिना 30 दिवस इथून पकडून चला. 30 दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? आता माझ्या मते मी तुम्हाला सांगतोय. तसंही तुम्ही बरेचसे दिवस बसून अभ्यास करता, तुमची स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असणारच आहे. पण एक सांगतोय तुम्हाला, की सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन बुक आता शेवटच्या एका महिन्यामध्ये कोणतंही घेऊ नका, कोणत्याही विषयाचं. जे तुम्ही रीड करताय म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास किंवा भारताचा आधुनिक भारताचा इतिहास यासाठी तुम्ही जर जे कोणतं बुक रेफर करताय, कोळंबे सरांचं असेल किंवा एना कदम असेल किंवा कोणतंही असू द्या, कठारे सरांचं, तर तेच वाचा, नवीन घेऊ नका. ओके. भूगोलासाठी सुद्धा तुम्ही सौदी वापरत असेल तर तेच वापरा किंवा दुसरं कोणतं असेल तर ते वापरा. राज्यघटनेसाठी कोळंबे सरांचं जर असेल तर ते, इकॉनॉमिक्ससाठी ते, सायन्ससाठी जे काय असेल तुमचं तेच बुक तुम्हाला रेफर करायचंय. शेवटच्या काही 30 दिवसामध्ये अजून एक लक्ष ठेवायचं की तुम्हाला स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्लॅन काय असला पाहिजे. तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट कोणता असणार आहे? तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट जर विचार केला आपण, तर तुम्हाला जर ॲक्युरसी आणि स्कोरिंग जर बघितला, तर मॅथ्स आणि रिझनिंग हा तर असणारच आहे. हिस्ट्री पण तुमच्यासाठी हिस्ट्री, जिओग्राफी हे जे सब्जेक्ट आहेत, विषय आहेत, हे अतिशय म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोपे आहेत. सगळ्यात अवघड जाणारे कोणते? इकॉनॉमिक्स, सायन्स. आता माझ्या मते तरी इकॉनॉमिक्स, सायन्स. आता मला तर इकॉनॉमिक्स अवघड जात होतं. ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन करत होतो राज्यसेवा वगैरे, इकॉनॉमिक्स आहे ना बऱ्यापैकी टफ जातो, कारण कन्सेप्ट वगैरे, डाटा वगैरे लक्ष ठेवण्यासाठी थोडंसं अवघड जातं. तर सर्वात पहिले आपण बघूया की इतिहासावरती किती क्वेश्चन असतात. ओके. आपण यामध्ये जर बघितलं तर जवळपास साधारणतः इतिहासावरती 10 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. भूगोलमध्ये 10 क्वेश्चन असतात. अर्थशास्त्राचे 15 असतात, राज्यशास्त्र 15, चालू घडामोडी 15, विज्ञानाचे 15 आणि मॅथ्स रिझनिंगचे किती असतात? 20. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला टार्गेट ठेवायचं 70. त्यामुळे तुक्के मारू नका, काहीच नाही. जे प्रॉपर येतं आपल्याला ते सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, की पेपर ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस पेपरमध्ये आपल्याला जे येतं ते एका तासामध्ये, कारण आपल्याकडे असतो एक 60 मिनिट आहे ना, 1 तास असतो आपल्याकडे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी पूर्वपरीक्षेचा. जेवढं आपल्याकडे येतं पहिले काय करायचं, जे तुम्हाला येतं ते पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्यामध्ये कोणतेही विषय असू दे, मॅथ्स रिझनिंग असू दे किंवा जी-एस असू द्या. यामध्ये जर तुम्ही विचार केला मित्रांनो, इतिहास झालं, भूगोल झालं, नंतर राज्यशास्त्र झाले. म्हणजे बघा 15 आणि 10, 25 आणि 10, 35 आणि हे 20. ओके. 55 आणि बाकीचे चालू घडामोडी किंवा असं पकडून तुम्ही जर 15 क्वेश्चन त्यातून म्हणजे 60-70 मार्क. ओके. म्हणजे या हिशोबाने तुम्ही जर टार्गेट ठेवलं, आता याच्यात 20 पैकी 20 बरोबर येणारच नाही आपले. यामध्ये 20 पैकी तुम्ही 17-18 ची टार्गेट तुम्हाला ठेवायचे. 2-3 क्वेश्चन थोडेसे कन्फ्यूज असतात. ओके. विज्ञानामध्ये पण बरेचसे प्रश्न सॉल्व्ह नाही होत. काही विद्यार्थ्यांचे 8 होतात, कोणाचे 10 होतात ॲक्युरसी. ओके. अशा हिशोबाने जर तुम्ही तयारी केली, तर तुमचा 70 स्कोर येईल. हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं टार्गेट ठेवायचं आहे 70. ओके. निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह क्वेश्चन त्यामध्ये येता कामा नये. आहे ना? ॲक्युरसी महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. आपल्या 100 पैकी 100 नाही सॉल्व्ह करून यायचं. 100 पैकी 70-72 सोडवा, पण ॲक्युरेट सोडवा. ॲक्युरसी महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे, की बघा, तुम्ही जर विचार केला असेल तर हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर विषय जर तुम्ही सॉरी चॅप्टर जर बघितले असेल तुम्ही, महत्त्वाचे चॅप्टर म्हणतोय मी तुम्हाला, महत्त्वाचे. महत्त्वाचे चॅप्टर जर तुम्ही बघितलं असेल इतिहासामध्ये, ओके, महत्त्वाचे चॅप्टर कोणते सर? तर त्यामध्ये बघितलं असेल तुम्ही गांधी युग असेल, ओके. त्यानंतर गव्हर्नर असेल किंवा जे उठाव झाले ते असेल. आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला करून ठेवायचा. आधुनिक भारताचा तसेच विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे तुम्हाला करायचं आहे प्रॉपर. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही ज्यावेळेस टॉपिक करता, त्यावेळेस तुम्ही एखादा तुम्ही कन्सेप्ट वाचता किंवा कन्सेप्ट क्लिअर करता, त्यावेळेस तुम्हाला मेन फोकस काय ठेवला पाहिजे, की आपण समजा एखाद्या आता 2 ते 3 रिव्हिजन झालेली आहे तुमची, आहे ना, हिस्ट्रीला. तर तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं की बाबा 2 ते 3 रिव्हिजन झाली असेल आपली, तर आपल्याला पी-वाय-क्यू सोडवायचे. म्हणजे त्या पी-वाय-क्यूजमध्ये की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आले, हे तुम्हाला स्वतःचं एनालिसिस तुम्हाला करायचं आहे ना. कोणत्या मास्तर किंवा आम्ही जरी केलं किंवा कोणत्याने दिलं केलं, तर ते करणं आयतं भेटणं वेगळी गोष्ट आहे. पण स्वतःच्या मेहनतीने केलं ते थोडंसं अजून तुम्हाला थोडंसं बरं वाटतं आणि आपल्याला समजतं की नाही बुवा, या टॉपिकवर क्वेश्चन जास्त पडतात. त्यावेळेस तुम्ही तयारी करता. आता मी स्वतः तयारी करत होतो. त्यावेळेस आम्हाला माहीत होतं की बाबा सगळेच क्वेश्चन, सगळेच पॉइंट आपल्याला हे इम्पोर्टंट वाटतात. मग सगळेच आपण हायलाइट करत होतो. बरोबर आहे. पण त्यावेळेस आपल्याला समज सेकंड रीडिंगमध्ये की नाही बाबा, सेकंड रीडिंगमध्ये एक पेजमध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, नाही 10 टू 12 लाईनच इम्पोर्टंट आहे. नंतर थर्ड रीडिंगमध्ये असं वाटतं नाही, नाही, नाही. म्हणजे काही-काही मोजकेच पॉइंट हे महत्त्वाचे आहे, असं वाटतं आपल्याला.
आणि वाटणं बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तयारी करून आता बरेचसे दिवस झाले असेल त्यावेळेस आपल्याला वाटतं, पहिला जो स्टार्टिंग आपला होता आणि आताचा यामध्ये खूप डिफरन्स असतो, की बाबा आपल्याला पॉइंट कोणते महत्त्वाचे. त्यावेळेस तुम्हाला कळतं, की बाबा पी-वाय-क्यू ज्यावेळेस तुम्ही करता, त्यावेळेस आपल्याला समजतं, की नाही या क्वेश्चनवर किंवा या पॉइंटवर क्वेश्चन पडू शकतो. ते तसे क्वेश्चन तुम्ही बाजूला हायलाइट करून ठेवायचे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस लास्ट रिव्हिजन असेल, काही लास्ट आठवडाभर असेल, त्यावेळेस तुम्हाला ते पटपट वाचायला काय होईल, मदत होईल. ओके. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तात्याच ठोकळा सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाचं काय आहे बघा, तुम्हाला काय करायचं बघा, स्ट्रॅटेजी मी सांगणार काय बघा, इतिहास झालं किंवा राज्यघटना. तुम्हाला काय करायचंय बघा, आठवड्यामध्ये बघा, तुम्हाला काय करायचंय रोजचा म्हणजे एका महिन्याचा टाइम टेबल नका बनवू, एका आठवड्याचा बनवा. एका महिन्याचा टाइम टेबल कोणाचा फॉलो होत नाही. एका आठवड्याचा व्हायला लय वेळ लागतो. एका आठवड्याचा बघा, 1 वीकचा. आता 1 वीकमध्ये तुम्ही जर बघितलं, 3-3 तासाचा स्लॉट घ्या. ओके. म्हणजे 3 तासामध्ये 1 महिना तुमच्याकडे आहे. तर एका आठवड्यामध्ये तुम्ही समजा इतिहास घेत असाल, तर पहिले हिस्ट्री करा. ओके. सकाळी मॉर्निंग शिफ्टमध्ये. ओके. थोडासा ब्रेक घ्या. ओके. पुन्हा थोडंसं ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर ज्यावेळेस आपल्याला झोप वगैरे येते किंवा जास्त आळस येतो त्यावेळेस तुम्ही मॅथ्स रिझनिंग हा घ्या. आणि एक लक्षात ठेवा करंट अफेअर, चालू घडामोडी आणि मॅथ्स रिझनिंग याला रोज करा. याला रोज ठेवा. याला ऑप्शनमध्ये ठेवू नका. किंवा सकाळ आज 2 दिवस चालू घडामोडी करतो आणि 2 दिवस मॅथ्स रिझनिंग करतो असं नका करू. कंटिन्यू तुम्हाला लक्ष ठेवायचं करंट अफेअर ओके आणि मॅथ्स रिझनिंग ओके. हे तुम्हाला रोज करायचं रोज. रोज 2 तास करायचं पुरं. रोज 2 तास करायचं. ओके. म्हणजे दुपारच्या वेळेस करा किंवा संध्याकाळच्या वेळेस करा संध्याकाळी जेवण झाल्यावर. पण ते 2 तास आणि हे 3 आणि 3 तास 6 तास. हे 6 तास आणि ते 2 तास म्हणजे 8 तास जरी अभ्यास केला तरी सफिशियंट आहे. हे 3 तासामध्ये तुम्ही इतिहास, हिस्ट्री आणि राज्यघटना घ्या. ओके. किंवा जे तुम्हाला विषय अवघड जातात, इकॉनॉमिक्स अवघड जात असेल, सायन्स अवघड जात असेल, तर पहिले ते विषय घ्या आता. रिव्हिजनमध्ये लास्ट 30 डेजमध्ये तुम्हाला करण्यासाठी. ओके. जे तुम्हाला अवघड जाते बुवा, ज्याचे आपले अजून बाकी आहे बुवा, तर मग तुम्ही ते विषय पहिले घेऊ शकता. सकाळी 3 तास, 3.5 तास जे काय असेल ते. मधात थोडंसं 1 तास झाला की ब्रेक घेत चला. आहे ना. कारण की मला माहिती आहे की कंटिन्यू कोणी 10 आणि 15 तास कोणी अभ्यास करत नाही. ते खूपच काय म्हणजे निव्वळ भपाऱ्या आहेत. बरोबर आहे? तर 8-9 तास सफिशियंट आहे. कारण माइंडच आपला तेवढा असतो. आहे ना. 8-9 तासच्या वर माणूस कोणी अभ्यास करत नाही. बरोबर आहे? ते मनाच्या गोष्टी 15 तास केला, 18 तास केला, 16 तास केला. ठीक आहे. तर 3 तास सकाळी करा. 3 तास 3-4च्या नंतर करा. म्हणजे 4 ते 7 मध्ये असा टाईम ठेवा. आणि मधामध्ये तुम्हाला 2 ते 2.5 तास तुम्हाला करंट अफेअर, एक अर्धा तास आणि 1-1.5 तास तुम्हाला मॅथ्स रिझनिंग करायचंय. ओके. एक-एक टॉपिक तुम्हाला संपवायचा आहे. मॅथ्स रिझनिंगचं तुमचे टॉपिक झाले असेल तर पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. आता सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक सांगतो मी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे, ज्यावर सातत्याने क्वेश्चन पडताय. ओके. याचं सांगत नाही कारण याच्या जीएसमध्ये कोणत्या याच्यावर प्रश्न पडतात. ओके. हे लक्षात ठेवायचं. तर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यात पहिलं बेसिक जे मॅथ आहे बॉडमास त्यावरती एक प्रश्न असतो. त्यानंतर शेकडेवारीवरती एक असतो. ओके. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल शेकडेवारी असेल, प्रॉफिट लॉस असेल, है ना. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असेल, यावरती असतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा रेशिओ प्रोपोर्शनवर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच. है ना. रेशिओ अँड प्रोपोर्शनर यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. बरोबर. गुणोत्तर प्रमाण. बरोबर आहे. त्यानंतर टाइम वर्कवर प्रश्न असतो. है ना. टाइम अँड वर्कवर प्रश्न असतो. बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला एकदम सोपे असतात क्वेश्चन, काही अवघड नसतात. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर ॲव्हरेज, है ना, एजेस या टॉपिकवर प्रश्न असतो. हे टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचे. हे लक्षात ठेवायचं मॅथ्समध्ये. ठीक आहे. याला तुम्ही चांगलं करा. याच्यावर तुम्ही आतापर्यंत बघितलं सगळ्यात जास्त या टॉपिकवर प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. हे लक्षात ठेवायचं आहे. रिझनिंगमध्ये नंबर सीरीज असेल, सिलॉजिझम असेल, डायरेक्शन असेल, कॅलेंडर टॉपिक असेल, क्लॉक असेल, बरोबर आहे की नाही? ब्लड रिलेशन असेल, बरोबर आहे? किंवा डायरेक्शन असेल, दिशा. ओके. तर यावरती प्रश्न आलेले बघायला भेटतात. पझल असेल किंवा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन असेल. ओके. सिलॉजिझम वगैरे. तर त्यावरती प्रश्न बघायला भेटतात. तर ते टॉपिक जे आलेले आहेत, मी जे सांगितले तुम्हाला याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन पडलेले आहेत एक्झाममध्ये. तर हे टॉपिक चांगले करा. याच्यावर बेसिक प्रश्न असतात, काही ॲडव्हान्स नसतात एम-पी-एस-सीमध्ये. ओके. आणि अजून तुम्हाला वाटत असेल तर आपण नेक्स्ट वीकमध्ये एम-पी-एस-सीचं म्हणजे पी-वाय-क्यू सेशन चालू करणार आहोत. पी-वाय-क्यू प्लस अतिसंभाव्य क्वेश्चन. ओके. मॅथ्स रिझनिंगचं ते जॉइन करणं म्हणजे तुम्ही ते इव्हिनिंगला आपण संध्याकाळी 9 वाजता वगैरे ठेवणार आहे 9 ते 10 मध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन मिळत राहील. ओके. हे टॉपिक महत्त्वाचे आहे. रोज 2 तास तुम्हाला 2 ते 2.5 तास
करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग करायचं म्हणजे करायचं, त्याला ऑप्शनमध्ये ठेवू नका. कारण की हे जर तुम्ही चांगलं केलं, हे मॅथ्स रिझनिंग 17-18 क्वेश्चन आणि करंट अफेअरचे 15 पैकी 12-13 समजा 30 प्रश्न तुमचे इथंच कव्हर होतात. समजा 35 पैकी 30 जरी ॲक्युरेट आले तुमचे, तर उरले 40चा प्रश्न. 40चा प्रश्न तुमचा हिस्ट्री असेल, राज्यघटना असेल, जिओग्राफी असेल, असं टार्गेट ठेवा. म्हणजे याच्यातून आपल्याला कमीत कमी 10 पैकी 8-9 बरोबर आले पाहिजे. राज्यघटनेतून 15 पैकी 13-14 आले पाहिजेत. इकॉनॉमिक्समधून 10 तरी आले पाहिजेत, 8-9 तरी आले पाहिजेत. सायन्समधून 8-9-10 आले पाहिजेत. सगळे कोणाचे आउट ऑफ 8 नाही. आणि ते क्वेश्चन हे थोडेसे लेंदी असतात आणि एवढा वेळ आपल्याकडे नसतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ओके. 6 ते 7 तास तुम्ही जीएस करा. रोज 2 विषय घ्या एक आठवड्यामध्ये. दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरे 2 घ्या. पण याला रोज 2-3 तास हे करा. मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर. करंट अफेअर 1 तास, मॅथ्स रिझनिंग 2 तास असं तुम्ही ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला झोप येते किंवा आळस येतो किंवा जीवावर येतं, त्यावेळेस हे घेऊन बसायचं. म्हणजे तुम्हाला थोडंसं बरं वाटेल थोडंसं. म्हणजे आळस आपल्याला, कारण आम्ही ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आम्ही मॅथ्स रिझनिंगला जास्त वेळ देत होतो. आणि दुपारी म्हणजे 2-3 तास असं. सकाळी हे आणि संध्याकाळी जीएस असं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. प्रॉपर स्ट्रॅटेजी करा आणि तात्याचा ढोकळा जो एकनाथ पाटील तात्या, तो जर तुम्ही रेफर करत असाल तर तो रिव्हिजन करा. कारण त्यातून बरेचसे क्वेश्चन हे कव्हर होतात. हे लक्षात ठेवायचं आपले बरेचसे. कारण त्यांनी स्टेट बोर्डचे बरेचसे पॉईंट त्यांच्या बुकमध्ये कव्हर झालेले आहेत. त्यामुळे ते पण व्यवस्थित करायचं आपल्याला. ठीक आहे. ही प्रॉपर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आणि PYQ सॉल्व्ह करा. शेवटच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता शेवटच्या 30 दिवसामध्ये रोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं तुम्हाला. रोज. रोज एक क्वेश्चन. आता तुमचा बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 70 to 80% अभ्यास झाला असेल. बरोबर आहे ना? है ना? कारण होणं गरजेचं आहेच. तुम्ही जर एक क्वेश्चन पेपर जर सोडवला, कोणत्या याचं घ्या किंवा PYQs घ्या, मागच्या वर्षीचे घ्या. तर मेन्सचे पण प्रश्न सोडवायचे आपल्याला. मॅथ्स रिझनिंगचे असेल किंवा जीएसचे. एक क्वेश्चन पेपर सोडवायचा, किती स्कोर येतो बघायचा, ॲक्युरसी ठेवायची. आहे ना? कोणता टॉपिक आपल्याला अवघड गेला, कोणत्या टॉपिकमध्ये कमी स्कोर आला, हे तुम्हाला तिथं लिहून ठेवायचं आणि ते पॉइंट पुन्हा तुम्हाला रीड करायची, कन्सेप्ट क्लिअर करायची. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. शेवटचे 30 दिवस आहे. लास्ट 30 दिवसाचं आपण YouTubeवर आपल्या 9 ते 10 मध्ये PYQ सीरीज चालू करणार आहे मॅथ्स रिझनिंगची. सगळ्यांनी चॅनलला जॉइन करा आणि ज्याला वाटत असेल बाबा बॅच बेसिक बसून मी घेतलेली आहे. है ना? 499 मध्ये तुम्हाला आपलं जे ॲप आहे संतोष के अकॅडमी, त्यामध्ये भेटून जाईल. ओके. कारण की ते बऱ्यापैकी मी तिथं ते आता राज्यसेवेचे जे प्रश्न मी घेतलेले बॅचमध्ये, जवळपास मॅथ्स रिझनिंगचे जवळपास जेवढे क्वेश्चन मी घेतलेले, तर 25 पैकी 17-18 प्रश्न जवळपास. आणि सोपं होतं मॅथ्स रिझनिंग, काही अवघड नसतं. हे लक्षात ठेवायचं. पण कंबाईनमध्ये तो स्कोरिंग सब्जेक्ट जो तुमचा म्हणजे तोच खास सब्जेक्ट असतो, की तो तुम्हाला स्कोर वाढवून देणार असतो. बरोबर आहे? तर हे आपल्याला विचार करायचा आहे. ओके. ॲक्युरसी ठेवायची आहे. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. भेटू आपण नेक्स्ट सेशनला. काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक यू.